हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आजचा दिवस हा तमाम मराठी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असा दिवस. आज 19 फेब्रुवारी अर्थात शिवजयंती उत्सव, आणि हा शिवजयंती उत्सव आपण सगळीकडे अगदी थाटामाटात आनंदात साजरा करत आहोत. हा शिवजयंती उत्सव साजरा करत असताना महाराजांचं जे काही कार्य आहे ते तर आपण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, आणि आपल्या महाराजांची कीर्ती ही सर्व दूर पसरलेली आहे. परंतु हे सगळं काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले होते किंवा महाराजांनी जे किल्ले बांधले, जिंकले, त्या किल्ल्यांचं आपलं संरक्षण होतंय का हो? किंवा आज आपण पर्यटनासाठी बाहेर पडतोय, आणि पर्यटनासाठी बाहेर पडत असताना आपण एक सुजाण नागरिक म्हणून त्या किल्ल्यांची कितपत काळजी घेतोय, यासारखे अनेक प्रश्न तयार होतात. नमस्कार, मी आरजे कोमल पुन्हा एकदा स्वागत करते, आणि आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानचे विकी नरेश पाटील आणि त्याचबरोबर अमोल अनंत अडखळे. आज आपण पाहतोय की सध्या जी काही किल्ल्यांची, दुर्गांची जी काही अवस्था झालेली आहे ती कुठेतरी आपल्या सगळ्यांचंच मन विचलित करणारी आहे, आणि म्हणूनच शिवशंभू प्रतिष्ठान जे आहे ते दुर्ग संवर्धनाचे काम करत आहे. 2024 मध्ये शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानची स्थापना झाली, आणि गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी बरंच दुर्ग संवर्धनाचं आणि सामाजिक कार्य केलेलं आहे. पालघरमधील अशेरीगड असू द्यात, शिरगाव किल्ला असू द्यात, माहीमदुर्ग असू द्यात, यांसारख्या अनेक किल्ल्यांवरती त्यांचं दुर्ग संवर्धनाचं काम चालू आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत आहेत. तर आज शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानच्याच या दोन मावळ्यांसोबत आपण आजची जी मुलाखत आहे, आजच्या गप्पा आहेत त्या आपल्या रंगणार आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना, सर्व श्रोत्यांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा, आणि सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला. तुमच्या दोघांचं पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती खूप खूप स्वागत. खरं तर आजचा दिवस हा तमाम मराठी बांधवांसाठी आणि तमाम सगळ्याच लोकांसाठी महत्वाचा दिवस आहे, कारण आपल्या राजांना स्मरण करण्याचा हा दिवस. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठेतरी किल्ल्यांची आणि दुर्गांची जी काही अवस्था झालेली आहे ती फार भयानक परिस्थिती सध्या पाहायला मिळते. मी विकी दादा तुमच्याकडे येईल. शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान किती साली, कसं आणि का स्थापन केलं? जय शिवराय. माझं नाव विकी नरेश पाटील. एक दुर्ग संवर्धन किंवा एक मराठी म्हणून आपल्यामध्ये इतिहासाची किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची आवड तर असतेच असते, आणि त्याच उद्देशाने एक किल्ले फिरणं किंवा फिरता त्यांचं संवर्धन होणं. म्हणजे 2021 साली माझा असा पर्सनली वैयक्तिक माझा ह्याच्यामध्ये उल्लेख झाला दुर्ग संवर्धन कार्य करण्यामध्ये. मग त्यानंतर बहुतेक अशा संस्था, मग त्या संस्थेमध्ये जाऊन मोहीम करायची किंवा त्या संस्थेमध्ये जाऊन मोहीम करायची. मग असं करता आमची टीम बिल्डअप झाली पालघर जिल्ह्यातली, आणि आमचे जवळजवळ 100 ते 150 लोक असे जमा झाले. मग आता कसं काम करायचं म्हटलं तर वैयक्तिकरित्या काम करण्यापेक्षा संस्था स्थापन करून काम करणं. कारण संस्था म्हटलं की कसं एक संघटना येते, एकजूट येते, लोकांची युनिटी येते. मग त्या हिशोबाने संस्था निर्माण करायची म्हणून मग शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान ह्या नावाने आम्ही संस्था स्थापन केली गेल्या वर्षी. आणि आता त्या संस्थेच्याच अंडर आमचे असे भरपूर दुर्ग संवर्धन उपक्रम असतील किंवा सामाजिक कार्य असतील किंवा स्वच्छता मोहीम असतील, आता सुरू असतं त्याच्यावर. नक्कीच. म्हणजे अगदी खूप छान बोललात की छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार आहेत हे, की एकट्याने लढणं हे खरं तर कधीही कठीण असतं. त्यामुळे सगळ्या मावळ्यांना एकत्रित घेऊन शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, तसंच त्याच पावलांवरती किंवा त्याच विचारांवरती आपण चाललात. दुर्ग संवर्धन, दुर्ग प्रतिष्ठान म्हणजे दुर्ग संवर्धन करणं ही खरं तर बऱ्याच वेळेला बोललं जातं किंवा अनेक सोशल मीडियावरती पाहायला मिळतं दुर्ग संवर्धन. अमोल दादा, दुर्ग संवर्धन म्हणजे नक्की काय हो? म्हणजे मला असं वाटतं बऱ्याच जणांना दुर्ग संवर्धन करायचंय किंवा ते केलं गेलं पाहिजे हे शब्द आपल्या कानावरती नेहमी पडतात, पण नक्की दुर्ग संवर्धन करणं म्हणजे नक्की काय? जय शिवराय. मी अमोल अडखळे. दुर्ग संवर्धन म्हणजे कसं आहे, आता जे शिवछत्रपती शंभू महाराज आणि शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्यानंतर इंग्रजांनी जे गडकिल्ले होते त्यांची नासधूस केली. आता आपण गड संवर्धन करून तसेच किल्ले आपण उभारू शकत नाही, बरोबर. परंतु जे गड किल्ले आहेत ते ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत आपण ठेवून आपली जी पुढची पिढी आहे त्यांना तर आपण दाखवू शकतो. कारण की कसं आहे, आता लहान मुलं फक्त गड किल्ल्यावर गेल्याच्या नंतर हा विचार करतात, फिरल्याच्या नंतर पप्पा गड किल्ला कुठे आहे, ही अवस्था न व्हावी ह्यासाठी जे आता ज्या स्थितीमध्ये किल्ले आहेत त्याच स्थितीमध्ये राहून आता आम्ही जेवढेही गड किल्ले संवर्धन करतो
त्या गड किल्ल्यावर संवर्धनाच्या याच्यामध्ये आपण टाक्या साफ करणं, म्हणजे जे पहिल्याच्या ज्या टाक्या आहेत ज्या बुजलेल्या आहेत त्या आपण साफ करणं, ज्या तोफा इकडे तिकडे पडलेल्या आहेत त्यांना तोफगाडे बसवणं, हे आपण असे कार्य करतो. आणि हे कार्य केल्यामुळे आता गडाला एक वेगळे पण निर्माण होतं, बरोबर, एक संजीवनी त्या तोफांमध्ये येते. हे आपण कार्य करतो. त्यामुळे कसं आहे, आता जी नवीन पिढी आहे त्यांना कुठून तरी गड संवर्धन आवड व्हावी, आणि जी आता आपली नवीन पिढी अजून येणार आहे त्यांना गड म्हणजे काय आणि स्वराज्य काय हे समजावं, यासाठी आपले एक प्रयत्न चालू आहेत. नक्कीच. अगदी खरं आणि खूप महत्वाचा विषय आहे हा, की आपल्या पूर्वजांनी अर्थात राजांनी त्यावेळेला जे काम करून ठेवलंय किंवा तितक्या वर्ष जुने ते किल्ले तसे ते तसेच राहिले गेले पाहिजेत, किंवा सध्या जी काही ते पडलेल्या अवस्थेत आहेत किंवा सध्या ती काही त्यांची अवस्था झाली आहे त्याच्यामध्ये एक पर्यटक म्हणून अजून भर न टाकता त्याचं कुठेतरी संरक्षण करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने दुर्ग संवर्धन आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक किल्ल्यांना भेट दिली असेल, अनेक दुर्गांवरती गेलेला आहात. विकी दादा, एक किल्ला ज्या वेळेला आपण किल्ल्यांवरती जातो आणि त्याचं संवर्धन करायचंय तर त्या अगोदर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन पाहणी त्याची करत असाल, तर तो काय अनुभव आहे? म्हणजे तिथे गेल्यानंतर कशा प्रकारचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय, कशा प्रकारच्या अवस्थेत ते सध्या किल्ले आहेत? जर नॉर्मली आपण बघितलं तर आताचे किल्ले आपण जर बघितले तर बहुतेक किल्ले असे आहेत की ते फक्त काही भिंती राहिल्या आहेत किंवा काही एखादी पडकी वास्तू राहिली आहे किंवा काही चौतरे राहिले. अजून मी प्रश्न विचारला की मोहिमा घ्यायच्या अगोदर, तर मोहीम सुरू करण्या अगोदर दुर्गसंवर्धन अगोदर आम्ही एक दुर्गदर्शन मोहीम घेतो की म्हणजे त्या किल्ल्यावर काय काय काम करू शकतो. मग त्यामध्ये पाहणी काय करणार, तर किल्ल्यावर काय काय अवशेष शिल्लक आहेत. मग तटबंदी असेल तर तटबंदीला कचरा किंवा झाडं वगैरे झाली असतील तर ते आपण कसं साफ करू शकतो, किंवा टाक्या असतील तर टाक्यांची मोजमाप घेणं, म्हणजे त्याच्यामध्ये किती पाणी आहे किंवा आतमध्ये किती गाळ असेल तो एक अनुभव घेऊन मग तशी मॅनपॉवर लागणार आहे किंवा काय काय आपलं इक्विपमेंट लागतील, मग ते एक पूर्ण प्लॅनिंग करून मग त्यानंतर मग आपलं एक जे आता संवर्धन कार्य म्हटलं की किल्ले बघितलं तर किल्ले आपले हे गव्हर्नमेंटच्या अंडर येतात. आपल्याकडे प्रामुख्याने राज्य पुरातत्व विभाग, केंद्र पुरातत्व विभाग आणि त्याचबरोबर आता आमचा पालघर जिल्ह्यात म्हणायला गेलं तर बहुतेक किल्ले हे वन विभागाच्या अंडर येतात. मग वन विभागाची ऑफिशियल परवानगी घेऊन की आम्हाला ह्या तारखेला अशी मोहीम घ्यायची आहे, हे स्वच्छता करायची आहे, मग एक ते पत्र व्यवहार करून मग आम्हाला आता एखाद्या किल्ल्यावर मोहीम घ्यायची असेल तर तिकडचा वन विभागाच्या अंडर किल्ला असेल तर वन विभागाला एक पत्र, तिकडच्या लोकल ग्रामपंचायतला पत्र आणि तिकडच्या स्थानिक पोलीस स्टेशनला पत्र, मग तिघांची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही जाऊन मोहीम घेऊ शकतो. अच्छा, त्यानंतर मग ती मोहीम सुरू होते. ओके. म्हणजे अर्थात म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे कोणतंही काम हाती घ्यायच्या अगोदर आपण जशी पूर्वतयारी करतो तसंच इथेही आहे की आता मला जर एखाद्या मोहिमेमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे किंवा मला एखादी मोहीम सुरू करायची आहे किंवा एखाद्या किल्ला आपण पाहण्यात आला आणि त्या किल्ल्यामध्ये आपल्याला कळून आलं की इथे सध्या आपल्याला गरज आहे त्या सगळ्या गोष्टींची, तर एक अशा पद्धतीची तुम्ही पूर्वतयारी सगळेजण करता. पण त्या व्यतिरिक्त अमोल दादा तुम्ही काय सांगाल की पर्यटकांकडून अशा कोणत्या चुका होत आहेत ज्या तिकडे गेल्यावरती नाही झाल्या पाहिजेत? आता सरास तुम्ही पाहत असाल, आता सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह झालेला आहे की पावसाळा आल्यानंतर एक ट्रेंड चालू होतो, ट्रॅकिंग ट्रेंड, आणि त्या ट्रेंड चालू झाल्याच्या नंतर ते बोलतात ना पावसाळी बेडकं बाहेर पडतात. म्हणजे कसं आहे, आता एखाद्या ऑफिसमध्ये जर स्टाफ असेल तर त्यांना आता कुठेतरी जायचं आहे, त्यांना एक बोलतात ना एक ट्रॅकिंग करायची आहे किंवा हिल स्टेशनवर जायचं आहे, तर हिल स्टेशन म्हणून आता सध्या तरी गड किल्ले हे म्हणजे पुढे येत आहेत. आणि त्याच्यावर जास्ती करून ट्रॅकिंगचे जे संस्था आहेत त्या ट्रॅकिंग आयोजित करतात, तर त्यावर हे गड किल्ले जास्त पुढे येतात की त्याच्यावर आता आशिरी गडावर किंवा भूपत गडावर किंवा असे बरेचसे गड किल्ले आहेत. आता पेपगड, आता मध्येच खूप गाजलेला किल्ला पेपगड किंवा कर्नाळा बोला पनवेलच्या बाजूचा, तिकडे बऱ्याचशा संस्था आहेत ते ट्रॅकिंग आयोजित करतात. तर ट्रॅकिंगमध्ये काय होतं, ट्रॅकिंग तर तुम्ही कराच, आमचं त्याच्यामध्ये हे नाहीये, तुम्ही भेट द्या, परंतु त्यामध्ये कसं आहे व्यसन जास्त होते. व्यसन म्हणजे कसं, दारू पिणं, सिगरेट, गुटखा खाणं, कुठे थुकणं किंवा तिथे नाव लिहिणं किंवा नेलेली बाटली, आपण पाण्याची बाटली तिथे फेकून देणं, ह्या गोष्टी बऱ्याच होतात. वेफरचे पॅकेट्स हे ते खा तुम्ही, पण तिथेच टाकून तुम्ही खाली येतात. बरोबर. त्यानंतर त्यामुळे आम्हाला ही एकदा पावसाळा गेला की पावसाळ्यामध्ये आमच्या मोहीम चालूच असतात. मग तिथला जो कचरा आहे, जो घन कचरा किंवा बाटल्या आहेत, त्याही आम्ही उचलतो आणि सगळं खाली यांची येऊन विल्हेवाट लावतो. नक्कीच. मला असं वाटतंय आपल्याला याविषयी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या एक ऑडियन्स म्हणून किंवा आपण पर्यटक म्हणून आपल्याला माहीत नसतात.
बऱ्याच वेळेला आपण छान मजा मस्ती करण्याचा मोह असतो आपला एक तो, त्या आनंदापोटी आपण बऱ्याच गोष्टी गमावूनही बसतो. पण यासारख्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला जाणून घ्यायच्या आहेत. पण श्रोते हो, इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. मी आरजे कोमल आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये विकी पाटील आणि अमोल अडकळे यांच्यासोबत एक छोटीशी विश्रांती घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आपण एक खूप छान मुलाखत आपल्या आचार्य 90 FM वरती घेत आहोत. तर आज आपल्यासोबत शिवशंभू दुर्गा प्रतिष्ठानचे विकी नरेश पाटील आणि अमोल अनंत अडकळे हे दोघेही जोडले गेलेले आहेत. आणि यापूर्वी अर्थात ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने दुर्गा संवर्धन केलं जातं किंवा दुर्गा संवर्धन करणं हे का गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. पण आता मी विकी दादा तुमच्याकडे येते. आतापर्यंत तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये साधारणपणे कोणकोणत्या किल्ल्यांवरती आपल्या मोहिमा चालवलेल्या आहेत आणि कशा पद्धतीच्या या मोहिमा आहेत? आता बघितलं तर आपण शक्यतो आपली जी टीम आहे ती पालघर जिल्ह्यातली आहे. तर पालघर जिल्ह्यातले किल्ले मग आमचा एक 2022 पासून जे आमचं आता स्वप्न म्हणा की एक सेकंड होमच झालंय आमचं अशेरीगड म्हणून आहे बोईसरला, अशेरगडच्या हायवेलाच आहे बोईसरच्या. तो एक प्रामुख्याने किल्ला आहे. त्यानंतर मग बहुतेक पालघरचे किल्ले हे चौपाटीच्या ठिकाणी आहेत. मग त्याला शिरगाव किल्ला असेल किंवा त्याला माहीम किल्ला असेल, त्यानंतर सर्वांच्या परिचयाचा वसई किल्ला असेल जी पोर्तुगीज राजधानी होती एकेकाळी. आणि त्याचबरोबर आमची जी मुंबईची टीम आहे ती इथे काम करते आपला जंजिरा धारावी, म्हणजे जो भाईंदरचा उत्तमचा किल्ला म्हणून ओळखला जातो त्या किल्ल्यावर, किंवा जव्हारमध्ये एक भूपतगड म्हणून आहे. ह्या अनेक किल्ल्यांवर आमच्या संस्थामध्ये काम सुरू आहे, कंटिन्यू काम सुरू आहे. बरोबर. पण एक ऍज अन ऑडियन्स म्हणून एक प्रश्न मनात आलाय की आता हे सगळं काम करत असताना तुमची जी काही टीम तयार झाली आहे, तुम्ही सगळेजण तुमचं प्रोफेशनही सांभाळताय, म्हणजे बरेच जण जॉब करणारी मंडळी असतील, तर मग या मोहिमा करताना तुम्ही तुमचं स्वतःचं लाईफस्टाईल म्हणा किंवा स्वतःचं जॉब म्हणा किंवा या गोष्टी कशा बॅलन्स करताय? बेसिकली आपला जॉब जो असेल ना तो आपला सोमवार ते शनिवार असतो. बहुतेकांना रविवारी सुट्टी असते आणि प्रत्येक मोहीम रविवारीच लागते. अच्छा. म्हणजे रविवारी सकाळी उठायचं, बॅग उचलायची, गाडावर जायचं, मग जे काही मोहीम असेल ती करून मग संध्याकाळी घरी येणं. गावा क्या वाट आहे. सो एकंदरीत काय की शनिवार रविवारी इकडे तिकडे भटकंतीसाठी न जाता किल्ल्यांवरती जाऊन त्याची तुम्ही साफसफाई करताय. खरं तर तिथल्या रहिवाशांशी सुद्धा तुमचा बराच संपर्क येत असेल. तिथे गेल्यानंतर रहिवाशांकडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? रहिवाशांकडून म्हणजे कसं आहे, आता जेवढे गड किल्ले आहेत त्यांच्या पायाशी बरेचसे गाव आहेत. तिथे गेल्याच्या नंतर आता प्रत्येक गावाच्या मधून आपण जातो तेव्हा त्यांना एकच वाटतं, अरे आले असतील फिरण्यासाठी, आले असतील किंवा असंच फिरण्यासाठी बरेचसे येतात. कारण की त्यांना ते एकदम बोलतात ना नवं नाहीये, खूप पूर्वीपासून आहे. परंतु आम्ही खाली आल्याच्या नंतर त्या गावामध्ये फिरणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी अजून माहिती जाणून घेणं, माहिती झाल्याच्या नंतर त्या गावामध्ये जे शाळा आहेत त्या शाळांना आम्ही मदत करणं, म्हणजे साहित्य आपण शाळेला वाटप करतो किंवा त्या गावांमध्ये आपण दिवाळी साजरी करतो. म्हणजे त्या गावांमध्ये आदिवासी दुर्गम भाग असल्यामुळे तिथे दिवाळी साजरी होत नाही, पण आपण तिथे जाऊन दिवाळी साजरी करतो, तिथे फराळ वाटतो आणि त्यानंतर बाकीचे बरेचसे आपण तिथे उपक्रम राबवतो. त्यामुळे कसं आहे, त्यांची आम्हाला साथ खूप मोठी असते. आणि अशीच नाही की फक्त ह्याच कार्यक्रमासाठी बरेच आम्हाला काही अडचणी येतात. अडचणी म्हणजे कसे, कधी काही पर्यटक गेले, आमचेच नाही तर दुसरे पर्यटक गेले, कधी तिथे एक दुर्घटना होते किंवा अपघात होतो. ते अपघात वरती झाल्यामध्ये कुठेही होऊ शकतो. तिथून मग त्यांना गावापर्यंत किंवा आजूबाजू दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी गावाचीच मदत लागते. तिथे लगेच कोणतीही सेवा भेटत नाही. ते आमच्या मार्फत आणि आमच्या मार्फत आल्याच्या नंतर आम्ही गावाला पहिले संपर्क साधतो की असं घटना या किल्ल्याच्या आजूबाजूला घडलेली आहे किंवा किल्ल्यावर घडलेली आहे. त्यामुळे आम्हाला पहिली मदत ही गाववाल्यांचीच असते. त्यानंतर पोलीस प्रशासन, त्यानंतर बाकीचे गोष्टी. बरोबर. नक्कीच. आता नुकताच अमोलदादांनी सांगितलं की बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या किल्ल्यांना भेट दिलेली आहे किंवा ज्या ज्या किल्ल्यांवरती आपलं दुर्ग संवर्धन तुम्ही सुरू केलेलं आहे, या सगळ्यांमध्ये
कोणत्या अशा विशेष अडचणी आहेत की ज्या येतातच येतात किंवा त्या अडचणींना सामोरं जाताना थोडंसं कठीण प्रसंग असतात, त्यांना सामोरं जाताना थोडासा आपल्याला त्रास होतो किंवा अशा कोणत्या आहेत? विशेष अडचणी म्हणजे अडचणी काही असतात. पहिली गोष्ट म्हणजे तर एक परवानगी, कारण वन विभाग म्हटलं, आमच्या पालघरमधले बहुतेक किल्ले वन विभागाच्या अंडर आहेत. तर वन विभागाचं त्यांचं कर्तव्य काय आहे की ते जंगल आहे, त्या जंगलामध्ये जंगली प्राणी असतील किंवा वनस्पती असतील त्यांना काही नुकसान नाही झालं पाहिजे. बरोबर. त्यामुळे पहिला आमच्याकडनं लेटर देत जातो की आम्ही असं काही करणार, कशाला हानी होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता बहुतेक गाववाल्यांचा आम्हाला सपोर्ट जरी असला तरी काही गाववाले असे असतात की आम्ही इकडचे लोकल आहोत. मग वरती जसं अमोदाला बोलले की वरती पार्ट्या वगैरे चालणं, आता पार्ट्या वगैरे बाहेरच्या असल्यामुळे त्यांना समजावू शकतो, बट काही वेळा असं होतं की समजावून नाही त्याला पलीकडे होतं ते की आपण त्यांना भले समजवतोय बट त्यांचं कसं आम्ही इकडचेच आहोत, हा आमचा गड आहे किंवा आमचं गुरुचरण आहे, असा एक होतो. त्याचबरोबर एक आमची ऍक्च्युली आर्थिक अडचणी, कारण कोणतंही काम करत म्हटलं की आर्थिक आलं त्याबरोबर. मग आता आम्हाला एक सपोर्ट असं होतो की बेसिकली आपण आपला संडे पण तिकडे देतोय, यायचा त्याचा खर्च पण करतोय, बट त्याचबरोबर जर दुर्ग संवर्धन कार्य म्हटलं तर साहित्य पण लागतं. मग अशा भरपूर जण आहेत जे आम्हाला असं काही डोनेट करतात किंवा आता मोहीम आहेत तर मग नाश्त्याचा खर्च मी करतो किंवा गाडीचा खर्च देतो. असे काही भरपूर लोक असतात जे आम्हाला काही ना काही देत असतात. असंच मध्यंतरी आम्हाला पालघरचे एक नरेश दोडी सर म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला पूर्ण आमचा जो हे सेटअप येतो म्हणजे फावडे असतील, घमेले असतील ते दिलं होतं. त्यानंतर सरकारकडनं आता गेल्या वर्षी आम्हाला आपले पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा त्यांच्याकडनं आम्हाला एक किट अवेलेबल झालं. म्हणजे भरपूर संस्थांना अवेलेबल केलं, त्याच्यावर आम्हाला एक किट भेटलं. मग त्यामध्ये टिकाऊ असतील, फावडे असतील. सो अशा काही अडचणी आहेत, बट म्हणतात ना अडचणी जरी आल्या तर त्यातून आपण बाहेर निघतो आणि काम ते पुढे करायचंच आहे. नक्कीच. बरं, नुकतंच तुम्ही सांगितलं की अशा प्रकारच्या अडचणींना तुम्ही सामोरं जाता आणि मुळात आर्थिक प्रश्न पण आहे, तर नक्की एवढ्या सगळ्यांमध्ये या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात का? कारण कुठेही आपण जर एखादं काम हाती घेतोय तर तो खर्च आहे किंवा त्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते आपल्याला असं मिळवावं लागतं, पण मग ज्या काही समोरच्या संस्था मदत करतात त्याच्यातून या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात का? म्हणजे नक्कीच होतात. नाहीतर मग आमचा स्वतःचा एक उपक्रम आहे की आम्ही दर महिन्याला 100 रुपये निधी काढतो. आता बेसिकली जर आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा पिझ्झा खायला गेलो 400-500 आपण सरळ सोडतो. मग महिन्याला पण एक 100 रुपये जर निधी काढला तरी असं आमचा महिन्याला म्हणता जे आमची 100 निधी मिळतात प्रत्येक देतोच असं नाहीये, बट नाही म्हणताना 4 ते 5 आमच्या महिन्याला जमा होतात. मग त्यातून आमचा तो खर्च निघून जातो. अच्छा, म्हणजे हे अतिशय सुंदर आहे की समोरहून मदत आली तर ती आपण घेतच आहोत, पण स्वतःचंही असं होतं की कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून करावी आणि ती सुरुवात तुम्ही स्वतःपासून केलेली आणि तुम्ही स्वतः अशा सगळ्या गोष्टी करत आहात आणि पुढे येत आहात. मी राहवत नाहीये म्हणून विचारते की जसं की दादांनी मगाशी सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेफरचे पाकिटं असतात किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाटल्या पडलेल्या असतात. साधारण म्हणजे अंदाजे एखादा किल्ला हाती घेतला साफसफाई करायला किंवा सगळा कचरा व्यवस्थापन करायला, कशा प्रकारचा कचरा असतो आणि किती कचरा तुम्ही एकदा बाहेर काढलाय, काय असा अंदाज सांगू शकाल? अंदाज नक्कीच सांगेन, कारण प्रत्येक मोहिमेला आम्ही गार्बेज बॅग तर घेऊनच जातो. मग प्रत्येक मोहिमेला 10 ते 12 गार्बेज बॅग तर फिक्स असतात. म्हणजे आमचा आता मोहीम आता म्हटलं तर आमचा एखादा अवशेष असेल तो साफ करायचा, मग तो साफ झाला की मग अर्धा तास किंवा 1 तास कचरा जमा करून तो कचरा खाली आणणं. आणि एक आम्ही स्पेशल मोहीम घेतली होती 2 वर्षांपूर्वी, स्वच्छता मोहीम, आणि त्यामध्ये फक्त आमचीच संस्था नाही तर आम्ही बाकीच्यांना पण असं आमंत्रित केलं होतं की सर्वांनी एकत्र या आणि त्यामध्ये आम्हाला 75 दुर्गसेवक, आम्ही दुर्गसेवक पण म्हणतो स्वतःला, त्यांचे सहकार्य लाभले होते. आणि त्या एका मोहिमेत आम्ही 168 गार्बेज बॅग, आणि छोटीवाली गार्बेज बॅग आपली घरातली नाही, जी गोणीच्या लेवलची येते तेवढी 168 गार्बेज बॅग आम्ही कचरा जमा करून तो वरून खाली पायथ्याला आणला होता. आणि त्या 168 गार्बेज बॅग मधलं 18 बॅग फक्त आणि फक्त दारूच्या बाटल्या होत्या. बापरे. बाकी कचरा तर ठीक आहे, पण दारूच्या बाटल्या आम्हाला त्याही उचलून खाली आणाव्या लागतात. म्हणजे मी हा प्रश्न घेण्याचं कारण, तसं मुद्दामच मी हा प्रश्न घेतलाय की आज जे श्रोते किंवा जे प्रेक्षक आम्हाला पाहतायत किंवा ऐकतायत, आपण काय करतोय याची प्रत्येक प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना जाणीव झाली पाहिजे की आपण सहज म्हणून किल्ल्यांवर फिरायला जातोय किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती करून घ्यायची म्हणून किल्ल्यांवर फिरायला जातोय, पण ह्या गोष्टी करत असताना आपल्या हातूनच्या कळत नकळत चुका घडतायत. अशी एक चूक जर प्रत्येकाने केली तर त्याचं रूपांतर हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होतंय. आणि म्हणून आज हा अशा प्रकारचा
कचरा किंवा अशा प्रकारच्या गोष्टी गड किल्ल्यांवरती जमा होत आहेत. आणि जर आपण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवत असू किंवा जर आपण खूप अभिमानाने सांगतो की हा छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे राजे आहेत, तर मग ज्या राजांनी आपल्यासाठी अशा प्रकारचे काम करून ठेवलंय त्यांच्याच इतिहासाला कुठेतरी गालबोट लागेल असं काम आपण करतोय. तर हे काम आपण केलं नाही पाहिजे, याची जाणीवच आपण सगळ्यांनी कुठेतरी एक पर्यटक म्हणून ठेवली पाहिजे. तुमच्यासोबत साधारणपणे आता किती लोक जोडली गेलेली आहेत आणि एकत्रितरित्या येऊन तुम्ही जे सामाजिक उपक्रम राबवताय त्यासाठी कशा प्रकारचा प्रतिसाद त्या लोकांकडून मिळतोय? आमच्यासोबत आता जर बघायला गेलं तर 140-150 दुर्गसेवकांची आमची टीम आहे शिवशंभू दुर्गा प्रतिष्ठानची. मग त्यामध्ये आता कसं प्रत्येक रविवार किंवा मोहीम जर आपण लावली तर प्रत्येकाला शक्य असतं असं नाही का, प्रत्येकाचे वैयक्तिक आयोजन हे आपण एक एक्स्ट्रा म्हणून करतोय आणि प्रत्येकाला आवड म्हणून करतोय. मग त्यामध्ये 35 जण 30 जण अशी आमची एक टीम असते मोहिमेला. आता परवाचीच मोहीम वसई किल्ल्यावर झाली होती, ह्या रविवारची मोहीम झाली होती वसई किल्ल्यावर. मग त्यामध्ये आम्हाला 19 जणांचं सहकार्य लाभलं होतं. अच्छा, म्हणजे असं प्रत्येक रविवारी ज्याला जसं जमेल ज्याला तसा जसं जमेल तसा मग तो वेळ काढून येतो आणि त्या हिशोबाने मग करत असतात. बरं, अमोल दादा, जर आपल्याला आपल्यापैकी जर काही आपले आता श्रोते आपल्याला ऐकतायत, जर आपल्या श्रोत्यांना जर कोणाला आपल्यासोबत जोडलं जायचं असेल तर कशा पद्धतीने आम्ही जोडले जाऊ शकतो? आता सध्या तरी आपण सगळेच म्हणजे आता कोणाकडे मोबाईल नाही असं होऊच शकत नाही, possible च नाही. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. हा. तर तुम्ही मोबाईलवर आता कोणतीही बघा, कोणतीही साईट जर तुम्ही कोणतेही नाव सर्च केलं तर येणार. जसं शिवशंभू दुर्गा प्रतिष्ठान जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर तुम्हाला मिळणारच मिळणार. त्याच्यामधून आमचे उपक्रम चालूच असतात, आमच्या मोहिमा चालूच असतात. एखादं तुम्ही मेसेज केलं की आमच्याशी संपर्क हा, केला तर. त्यानंतर आमच्या पोस्ट असतात, त्या पोस्टच्या खाली आमचे नंबर्सही असतात. अच्छा, जोही मोहीम हे करेल लावेल तर त्याचा त्या प्रत्येक एक दुर्गसेवकाचा 2 दुर्गसेवकांचा आमचा नंबर असतो, त्यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. असं नक्कीच. बरं दादा, आपण ज्या दुर्गा मोहीम राबवत असतो, खरं तर जोखमीचे काम आहे या सगळ्या गोष्टी करणं. आणि या सगळ्या काही गोष्टी करत असताना देव न करो पण कधी काही थोड्याफार एखाद्या अनेक गोष्टी घडतात ज्यावेळेला आपल्याला वैद्यकीय मदत लागू शकते. तर त्या दृष्टीने आपण काही काळजी घेतो का? काळजी म्हणजे आपल्याकडे एक फर्स्ट एड किट तर असतेच आपल्याकडे, त्याचबरोबर आपण हँड ग्लोव्ह यूज करतो स्वच्छता करताना. आणि अशा घटना घडतात. आता आमचे जे दुर्गसेवक काही वर्षांपूर्वी गड उतार होताना पाय थोडासा क्रॅक झाला होता, लचकला गेला होता. ते नॉर्मल आहे. तसं आता प्रत्येकाने आता मोहीम म्हटलं की यायचं आहे, पण प्रत्येकाने स्वतःची काळजी पण घ्यायची. आपली काळजी पहिल्यांदा घ्यायची आहे, त्याचबरोबर आपल्याला काम पण करायचंय. नक्कीच. तर अशा पद्धतीने शिवशंभू दुर्गा प्रतिष्ठान काम करत आहे आणि कुठेतरी एक सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपणही गड किल्ल्यांचं संरक्षण करू. जाता जाता तुमच्या दोघांनाही इतकीच विनंती करेन की तुम्ही सर्व प्रेक्षकांना काय आवाहन कराल की किंवा जे विशेष करून जे पर्यटक आहेत ज्यांना गड किल्ले फिरायला किंवा त्यांचा इतिहास जाणून घ्यायला आवडतो. अमोल दादा, सुरुवातीला तुमच्याकडे येईल. आता कसं आहे बघा मॅम, आज 2 दिवसापूर्वी एक पिक्चर रिलीज झाला छावा म्हणून. आता बघायला गेलं तर आजपर्यंत म्हणजे त्यांनी बरीचशी करोडोची कमाई केलेली आहे. खूप लोक जातात त्या पिक्चर बघतात, परंतु ते चित्रपट फक्त बघून चालणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला साक्षात मध्ये जर तुम्हाला जर करायचं असेल, जर स्वराज्य टिकवायचं असेल तर तुम्हाला गड किल्ल्यांच्या वरती यावं लागेल, त्यांना बघावं लागेल. कारण की जोपर्यंत तुम्ही गड किल्ले बघत नाही, फिरत नाही, त्यांना आत्मसात करत नाही, तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. त्यांना हे करू जाणीव तुमची गड किल्ल्यांची करून घ्यावी लागेल की काय गड किल्ले म्हणजे काय, वाचावी लागेल तुम्हाला, त्याच्याबद्दल माहिती हे घ्यावी लागेल. आता तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला फिरलात तर बरेचसे असे इतिहासकार आहेत, प्रत्येकाने वेगवेगळं असं लिहिलेलं आहे. मी असं म्हणणार नाही की प्रत्येक इतिहासकारांनी बरोबर लिहिलेलं आहे, परंतु जे तुम्हाला मिळेल ते तुम्ही वाचा, गड किल्ल्यांबद्दल माहिती आत्मसात करा आणि त्यानंतर तुम्ही गड संवर्धनाच्या कार्यात या. मी असं नाही म्हणत की फक्त ते वाचूनच या. तुम्ही जरी आलात आमच्या संस्थेत, आमच्या संस्थेत नाही तर इतरही कोणत्याही संस्थेमध्ये तुम्ही जा, त्या संस्थेमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि त्यानंतर जे कार्य त्या संस्था करत असतील त्या कार्यामध्ये हातभार लावा. नक्कीच. म्हणजे आणि मला काय वाटतं की जरी आपल्याला दुर्ग संवर्धनामध्ये दुर्गसेवक म्हणून जरी जाता आलं नाही तरी एक पर्यटक म्हणून आपण काळजी घेतली प्रत्येक पर्यटकाने तरी खूप मोठी गोष्ट होऊ शकते. विकी दादा, तुम्ही काय सगळ्या श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना सांगाल? माझ्याकडून सर्व पर्यटकांना एकच विनंती असेल की आपण दुर्ग संवर्धन करतो नाही करत ती वेगळी गोष्ट, पण आत्ताच्या पिढीला ट्रेकिंग
हा एकदम ट्रेंड झालेला आणि प्रत्येकाला आवडतं की मला ह्या गडाला ट्रेकला जायचं हा. तर तुम्ही गडावर जाताना आहे ना फक्त एक ती काळजी घ्या की आपण तिथे काही नासधूस करत नाही आहोत, आपण कचरा करत नाही आहोत किंवा जे काही वन्यजीव असेल त्यांना आपल्याकडनं काही हानी पोचणार नाही एवढीच फक्त काळजी घ्या. आता आपण गडावर जायचं म्हटलं की खायचं पॅकेट आणि पाण्याची बॉटल आपली असतेच, घेऊन जातो. मग ते भरलेलं घेऊन जाणं वजन असतं ना, येताना आपल्याला रिकाम्याच असतं, आपण तेवढं आणू शकतो. ते जर प्रत्येकाने एक बॉटल फेकली की मग असा कचरा होतो. आणि जो मी उल्लेख केला एका मोहिमेचा 168 कॅरीबॅग कचरा, तो त्या गडावरचा 10% कचरा पण नाही. ऐक एवढा कचरा अजूनही आमच्या प्रत्येक मोहिमेला आम्ही कचरा आणतोय, पण म्हणतात ना की संपत नाहीये. आणि माझ्या मित्रांचे असे थॉट्स आहेत की तो कितीही कर ते कचरा होणारच आहे, पण ठीक आहे आपण आपलं काम करूया. मोहीम ही दर रविवारीच होते आणि मध्यंतरी तो पूर्ण हप्ता म्हणजे तो आठवडा त्याच्यामध्ये पर्यटक हे पाहण्यासाठी येतच असतात. आल्याच्या नंतर कचरा होतच होतो. आम्ही ह्या रविवारी गेलो तर थोडाफार असतो, त्या रविवारी त्याच्या डबल कचरा असतो, बापरे, दुप्पट कचरा तिकडे पडलेला असतो. बापरे, हे फारच भयानक परिस्थिती आहे सध्या. त्यामुळे मला असं वाटतंय की नागरिकांनीच मुळात काही गोष्टी आहेत त्या आत्मसात करायला हव्यात. जाता जाता इतकंच विचारेन की आता शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानचे पुढच्या मोहिमा कशा असणार आहेत किंवा एकंदरीत आपली जी काही कार्यपद्धती आहे ती कशी असणार आहे? आता पुढच्या मोहिमा बघायला गेलं तर ज्या आपल्या मोहिमा सुरू आहेत त्याच कंटिन्युअस सुरू असणार आहेत. पण आता जो एक प्रामुख्याने एक आशियाई गट जो आम्ही आता प्रामुख्याने आमचा तो आशियाई गट जो आम्ही सर्व मिळून एकत्र करतो आणि बाकी विभागांमध्ये अनेक अजूनही मोहिमा करतो. तर आम्ही त्या किल्ल्यावर 2022 पासून सुरुवात केली आहे, कंटिन्यू आमच्या मोहिमा सुरू आहेत. तर आता असं प्लॅनिंग आहे की आता नॉर्मली समर वेकेशन सुरू असतात तर त्यामध्ये मग शाळेचे किंवा क्लासेसचे स्टुडंट्स वगैरे असतील, मग त्यांच्याकडून जाऊन लेक्चर देऊन त्यांना जर अवेअरनेस करून आणि त्यांची जर हेल्प भेटली तर त्यांच्यामध्ये एक आवडही निर्माण होऊ शकतो आपण आणि आम्हाला एक मॅनपॉवर लागून जाऊ शकतो. बरोबर. अच्छा, तर नक्कीच शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानला खूप शुभेच्छा आहेत. खरं तर मावळ्यांनी त्यावेळेला जसं काम केलं म्हणजे त्यांच्यासारखं तर काम आपल्याला किंवा शक्यच नाहीये, पण कुठेतरी एक नागरिक म्हणून आणि असं म्हणतात की या समाजामध्ये जगत असताना या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि या भावनेतून तुम्ही पुढे येऊन खूप चांगलं कार्य हाती घेतलेलं आहे. तुमच्या संपूर्ण टीमला शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानला खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि नक्कीच कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांना हेही पाहिल्यानंतर थोडासा हे असं असेल ना की की जे आहे ते थोडंसं कुठेतरी परत एकदा सुरक्षित होतंय आणि ते तुम्ही काम करताय तर तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. असंच काम पुढे कायम वर्षानुवर्ष करत राहा. दुर्ग प्रतिष्ठान, दुर्ग संवर्धन असू द्यात किंवा अनेक सामाजिक उपक्रम तुम्ही आदिवासी पाड्यातील लोकांसाठी जे काही उपक्रम राबवतायत किंवा त्यांच्यासोबत दिवाळी साजरा करणं किती गोड क्षण आहे हा, तो सुद्धा तुम्ही जगत आहात. तर अशा सगळ्या विविध उपक्रमांसाठी आचार्य 90 FM च्या वतीने आणि आरजे कोमलच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर श्रोते हो, आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात शिवजयंती आणि ही शिवजयंती आपण सगळे उत्साहात साजरे करतोय. शिवजयंती उत्सवात साजरी करत असताना कुठेतरी त्यांचे विचार आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही विचार होते ते विचार आपण पटवून घेण्याचा कुठेतरी आपल्या नेहमीच्या वागण्यामध्ये किंवा नेहमी आपण ज्या काही गोष्टी करतो त्या आचरणामध्ये ते विचार यावेत. आणि त्याचबरोबर आपण जे महाराजांचं स्वराज्य आहे ते स्वराज्य आपण हे कशा पद्धतीने अर्थात गड किल्ले जे आहेत ते आपण कशा पद्धतीने त्याची काळजी घेतोय किंवा कशा पद्धतीने त्यांचं संवर्धन करतोय हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. म्हणूनच एक म्हणतात ना की जाता जाता इतकंच सांगेन की नक्की तुम्ही अवश्यपणे गड किल्ल्यांची माहिती घ्या, फिरायला जा, त्याचा इतिहास जाणून घ्या, पण त्यांची काळजीही तितकीच घ्या. जसं आपण आपलं घर घाण ठेवू शकत नाही किंवा आपल्या घरात येऊन दुसऱ्यांनी कोणी जर कचरा केला तर आपल्याला जसा राग येतो किंवा जर आपल्याला आवडत नाही, तसंच तुम्ही गड किल्ले फिरताना सुद्धा ही गोष्ट लक्षात असू द्यात इतकंच सांगेन. आणि आज शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने हा जो विशेष पॉडकास्ट आम्ही इथे केला तो तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. पुन्हा एकदा सांगते 9167993399. आणि त्याचबरोबर आचार्य 90 FMच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अर्थात फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवरती हा इंटरव्ह्यू पहा आणि सगळ्या नवनवीन अपडेट्ससाठी स्टे ट्यून. जाता जाता इतकेच म्हणेन, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकच राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.
शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, त्रिवार अभिवादन. आणि ही मुलाखत, आजचा हा पॉडकास्ट इथे संपवतीये. पुन्हा एकदा विकी पाटील आणि अमोल अडकळे, तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार. श्रोते हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं काही गाण्यांचा आस्वाद इथे घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.